मुंबईत पुन्हा एकदा नोकरीत भाषिक भेदभाव झाल्याचा आरोप करण्यात येतोय। सोशल मीडियावर नोकरी संदर्भातील जाहिरातीवरून नवा वाद पेटलाय। या जाहिरातीत ओनली गुजराती मारवाडी असा उल्लेख करण्यात आल्याचा दावा करत मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख आक्रमक झाले। एका खासगी कंपनीत वार्षिक 25 लाखांचं पॅकेज असणाऱ्या नोकरीच्या जाहिरातीत मराठी उमेदवार का नको असा सवाल गोवर्धन देशमुखांनी विचारला आहे। ही जाहिरात देणारी संबंधित कंपनी 2 दिवसात शोधून धडक देणार असा इशारा देशमुख यांनी दिला आहे। काही मराठी तरुण नोकरी शोधत असताना Naukri.com आणि LinkedIn या नोकरी शोधक या संकेतस्थळावरती एक जाहिरात पाहिली। खरं तर ही जाहिरात आहे AGM आणि अकाउंटिंग फायनान्स रिलेटेड। त्या ठिकाणी त्यांना CA हवाय आणि एक अहमदाबाद बेस एजन्सी आहे ती ही जाहिरात टाकते। 5 जूनची ही जाहिरात आहे। नोकरी आहे मुंबईमध्ये, एक मोठी कंपनी आहे। कंपनीचं नाव तर आम्ही माहिती काढू। काय जाहिरात आहे ही? नोकरी मुंबईमध्ये आहे आणि वेतन बघा तुम्ही 20 ते 25 लाख वेतन आहे। म्हणजे हे मराठी माणसाला नाही द्यायचं यांना। काय लिहिलंय? ओनली फॉर गुजराती मारवाडी। नोकरी कुठे असणार आहे? तर मुंबईत असणार आहे। हा काय प्रकार सुरू आहे? यावरती शासन कडक भूमिका घेणार आहे की नाही घेणार? दरवेळेस आम्ही कायदा हातात घेतला पाहिजे का?